नमस्कार. मी मंगल दीपक गोलप, आंबेगाव पठार, पुणे 46 येथे राहते. जन्मदिनांक 11/11/1955. ज्यांनी जपली माता मती आणि माती, ज्यांनी जपली माता मती आणि माती, त्या महात्माचे मी गीत गाती, त्या महात्माचे मी गीत गाती. 11 एप्रिल 1827 साली शिरवळ जवळच्या कटगुण या सातारा जिल्ह्यातील गावामध्ये चिमणाबाई आणि गोविंदराव गोरे यांच्या घरामध्ये एक गोंडस बाळ जन्माला आले. बाळ दिसामासाने मोठे होत होते, परंतु दुर्दैवाने बाळ 9 महिन्याचे असताना त्यांच्या मातोश्री चिमणाबाई यांचं छत्र हरपलं आणि बाळाला निराधार करून त्या देवाघरी गेल्या. गोविंदरावांची भगिनी सगुनीबाई यांनी बाळाला मातेचं प्रेम दिलं. त्यांनी फक्त प्रेमच नाही दिलं, तर बाळावर संस्कार केले आणि बाळाला सशक्त बनवलं, सुदृढ बनवलं, बुद्धीने, देहाने आणि मनाने सुद्धा. 19वे शतक चालू होते. अज्ञान, अडाणीपणा, स्पृश्य भेदभाव, गरीब श्रीमंती या माणसात भेद करणाऱ्या चिखलामध्ये समाज अडकलेला होता. चूल आणि मूल ही भक्कम कक्षा स्त्रीच्या पुढे होती. स्त्री घरामधून बाहेर पडू शकत नव्हती, शिकू शकत नव्हती आणि हे बंधन तोडण्यासाठी ज्योतिबांच्या मनामध्ये विचार आला आणि त्याला परमेश्वराने साथ अशी दिली की सावित्रीबाई नावाच्या एका तेजस्वी सुंदर मुलीबरोबर ज्योतिबांचा विवाह झाला. बालविवाह हे त्या काळामध्ये सहज होत होते. त्याप्रमाणे ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचा बालविवाह झाला. शाळेत जाण्याचं दोघांचं वय होतं. दोघांचे विचार दूरगामी होते आणि म्हणून त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी विचार केला. सावित्रीबाईंना ज्योतिरावांनी घरीच शिकवले. पतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होऊन त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी समाजासाठी करणाऱ्या सावित्रीबाई घरी शाळा शिकल्या. कारण त्यावेळेला मुलींना शाळेमध्ये पाठवत नव्हते. जर मुलींना शिकवायचे असेल तर स्त्री शिक्षिका पाहिजे आणि म्हणून सावित्रीबाई शिक्षिका झाल्या. परंतु 1848च्या या भिडेवाड्यातल्या शाळेमध्ये सुरुवातीला फक्त 3 मुली आल्या. 3 मुलीनंतर 5 झाल्या आणि सावित्रीबाई शिक्षिका म्हणून ज्या वेळेला पुणे शहरामधून जात होत्या त्यावेळेला त्यांना शेणगोळे झेलावे लागले. परंतु मागे हटतील आणि डरतील ते सावित्रीबाई कसल्या. त्यांनी सगळे हालापेष्टा सहन करून मुलींना फक्त शिकवलेच नाही तर मुलींना सशक्त आणि सुदृढ बनवले. वैचारिक दृष्टीने मुलींचा विकास केला. कारण त्यावेळेला मुली बाहेर येतच नव्हत्या. सनातन समाजाने सावित्रीबाईंचा खूप छळ केला. सावित्रीबाईंना पाठिंबा देण्यासाठी ज्योतिरावांनी आणि अस्पृश्यांना मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. हे सनातन धर्माला आवडलं नाही. सामाजिक दबावामुळे गोविंदरावांनी सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना घराबाहेर काढले. मागे हटतील त्या सावित्रीबाई कसल्या. हृदय शिवून, मुलांना शिकवून आणि पतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करून त्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलं. समाजसेवा हेच त्यांची जीवनगंगा बनलेली होती. अस्पृश्य भेदभाव त्या मानत नव्हत्या. ज्योतिबांना अनेक मिशनरींनी मदत केली आणि समाजातल्या सुज्ञ लोकांनी ज्योतिबांना मदत करून इंग्रजी शिक्षण त्यांच्यासाठी मिळवून दिले. ज्योतिबा हे एक हुशार विद्वान नाटक लेखक होते. ते अभियंता घडले होते. कात्रजचा पूल, एरवड्याचा नदीवरील पूल, कात्रजचा बोगदा आणि अशा फुले मंडई ह्या वास्तू त्यांच्या काळामध्ये निर्माण झाल्या. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये वैचारिक बदल घडवून आणला. त्यांचे अनेक मित्र ब्राह्मण होते, परंतु ब्राह्मणांमध्ये मिसळणे त्यांना बंधन होते. परांजपे या मित्राच्या वरातीमध्ये जात असताना सनातन ब्राह्मणांनी मात्र त्यांना मागे खेचले आणि आमची पावित्र्य बिघडवलं
म्हणून त्यांना बाहेर काढले. आणि ह्यांनी दुखावलेल्या ज्योतिबांनी विचार केला की स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव अजिबात मानता कामा नये. कारण विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले, वित्तविना क्षुद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने केले. सावकारी पाशातून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी असे ग्रंथ लिहून त्यांनी सामाजिक क्रांती केली. कारण 100 लिहिताना एकावर किती शून्य द्यायचे हे सुद्धा शेतकऱ्याला समजत नव्हते. आणि सावकार मात्र शेतकऱ्याकडून व्याजापोटी भरपूर पैसे घेत होते. पैसे दिले नाही तर त्यांची जमीन जप्त होत होती आणि गरीब हा गरीबच राहत होता. या समाजाला जर अन्न द्यायचं असेल तर शेतकरी सुखी झाला पाहिजे. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. ज्योतिबांचं हे कार्य पाहून त्यांना 1888 मध्ये मुंबई महासभेने ज्योतिबा ही पदवी दिली. त्यांना महात्माजी म्हणत असत की मी काय महात्मा, खरा महात्मा तर ज्योतिबा फुले आहेत. आंबेडकर ज्योतिबांना आपले गुरु मानत होते. अशा महान समाजसेवकाला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.